महिलांना जी ब्रेस्टमध्ये गाठ होते किंवा ब्रेस्टमध्ये जे सिस्ट फॉर्मेशन होतं त्यामागे काय काय कारण आहेत ते आपण जाणून घेऊया. बऱ्याच महिलांना हा त्रास आहे आणि ही जी गाठ ब्रेस्टमध्ये असते ती पिरियडच्या वेळेला वाढून जाते किंवा त्याच्यामध्ये पेन सुद्धा होऊ शकतं. तर ही ब्रेस्टमध्ये गाठ होण्यामागे ही 3 प्रमुख कारण आहेत. पहिलं आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स. महिलांचे जे 2 प्रमुख हॉर्मोन्स आहेत जसं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. सो त्यातली जर इस्ट्रोजन लेवल वाढली तर त्याला इस्ट्रोजन डॉमिनन्स असं म्हणतात. आणि जेव्हा इस्ट्रोजन डॉमिनन्सचा प्रॉब्लेम होतो तेव्हा ब्रेस्ट टिश्यूज मध्ये चेंजेस होतात आणि सिस्ट फॉर्मेशन किंवा गाठ होऊ शकते. आणि हा इस्ट्रोजन डॉमिनन्सचा जो प्रॉब्लेम आहे ते खराब लाईफस्टाईल, शुगर किंवा रिफाइंड कार्बोहायड्रेट्स ह्याचं प्रमाण अधिक असणं किंवा स्ट्रेस या सगळ्या गोष्टींमुळे होऊ शकतं. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. सो काही पोषक तत्व आहेत जसं की मॅग्नेशियम, आयोडीन किंवा व्हिटॅमिन D3 यांची कमतरता तुम्हाला असेल तर ब्रेस्ट टिश्यूज मध्ये चेंजेस होऊ शकतात आणि गाठ होण्याचे चान्सेस वाढून जातात. त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे एंडोक्राइन डिस्ट्रप्टर्स. सो जर तुम्ही रेग्युलरली प्लास्टिकची भांडी किंवा प्लास्टिकचे जे काही युटेन्सिल्स आहेत ते वापरत असाल तर त्यातलं मायक्रोप्लास्टिक जे आहे ते तुमच्या शरीरामध्ये जाऊ शकतं. त्यानंतर काही कॉस्मेटिक आणि ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत त्यामध्ये वापरले जाणारे प्रिझर्वेटिव्ह जसं की थायलेट्स, पॅराबेन हे सुद्धा हॉर्मोन्सला डिस्टर्ब करतात आणि त्यांना एंडोक्राइन डिस्ट्रप्टर्स असं म्हणतात. त्यानंतर पेस्टिसाइड्स म्हणजे अन्नावर जे फवारलेलं पेस्टिसाइड आहे ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये जाऊन हॉर्मोन्सला डिस्टर्ब करतं आणि या सगळ्यामुळे इस्ट्रोजन डॉमिनन्सचा प्रॉब्लेम होतो. आणि मग इस्ट्रोजन डॉमिनन्सचा जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा ब्रेस्ट टिश्यूज मध्ये चेंजेस होतात आणि सिस्ट फॉर्मेशन किंवा गाठ होण्याचे चान्सेसही वाढून जातात. तर ही जी काही नॉन कॅन्सरस ब्रेस्टमध्ये होणारी गाठ आहे तिला फायब्रोएडिनोमा किंवा फायब्रोएडिनोसिस असं म्हणतात आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट ह्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे. तो तुम्ही कॅप्शनमध्ये वाचू शकता की बिना सर्जरीची ही गाठ जर तुम्हाला ट्रीट करायची असेल किंवा कमी करायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे.